और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार. वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. अल्पवयीन मुली, मुले, युवती, महिलांवर बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि हत्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घटनांना पायबंद बसावा आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महिला व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, मंडळ, ट्रस्ट आदींच्या प्रतिनिधींचा भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मानव कांबळे यांनी दिली. शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रतिनिधींसह माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर, प्रियांका बारसे, डॉक्टर मनीषा गरुड, सायली नढे, अनिता तुतारे, सविता इंगळे, अपर्णा दराडे, सुनीता शिंदे, रेखा मोरे, योगिनी मोहन, निशा काळे, किरण नाईकडे, सुप्रिया पोहरे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि रविवारी आयोजित भव्य नारी शक्ती मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की महिलांवरील अन्याय, अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रीय गुन्हे सर्वेक्षणचा आढावा घेतल्यास दर तासाला देशामध्ये 50 पेक्षा जास्त अशा घटनांची नोंद होत आहे. मागील वर्षी देशात 4,45,000 पेक्षा जास्त बलात्कारांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील महिला भीतीच्या छायेत जगत आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा, पोलिसांचा व समाजाचा धाक राहिला नाही. अवघ्या 4 वर्षाची चिमुरडी ते 70 वर्षाची वयोवृद्ध महिला या नराधमांच्या बळी ठरत आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असणारा स्वैराचार यास कारणीभूत आहे. संविधानिक अधिकार, स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि बीभत्सतेला प्रोत्साहन दिले जात आहे. यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचे बंधन नाही. काही अंशी अशा घटनांना तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता आणि सोशल मीडिया, बेरोजगारी जबाबदार असल्याचे दिसते. यासाठी सामाजिक प्रबोधन आणि माध्यमिक शालेय स्तरावर मुला-मुलींना लैंगिक शिक्षण सुरू करणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारी स्त्री शक्ती सध्या भयभीत आणि असुरक्षित असल्याचे दिसते. अत्याचारग्रस्त पीडित युवती महिलांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने देशभर शक्ती कायदा मंजूर करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांच्या वतीने नारी शक्ती मोर्चाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा रविवारी दिनांक 1 सप्टेंबर सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबामाळ चौकातून सुरू होणार आहे. आकुर्डी गावठाण, मालसाकांत महाविद्यालय चौक ते निगडी लोकमान्य हॉस्पिटल ते तहसीलदार कार्यालय निगडी, कैलासवासी मधुकर पवळे उड्डाणपूल येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल. या मोर्चात शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांनी सहभागी होऊन महिलांवर अन्याय, अत्याचार होणाऱ्या घटनांबद्दल निषेध व्यक्त करावा असे आवाहन समन्वयक मानव कांबळे यांनी केले आहे. रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये रोज 2-4 घटना अशा घडत आहेत की ज्याच्यामुळं महिलांच्यावरील अत्याचार अधोरेखित होत आहेत. परंतु शासनाचं याच्याकडे ज्या गांभीर्यानं लक्ष असायला पाहिजे त्या गांभीर्यानं लक्ष शासनाचं नाही आहे. निवडणुकांच्या द्वारामध्ये सध्या सत्ताधारी सगळीकडे फिरत आहेत. कोलकात्यामध्ये एका प्रशिक्षण घेणाऱ्या डॉक्टरवर ज्या पद्धतीनं अमानुषपणे अत्याचार झाले आणि त्यानंतर लागोपाठ घटना घडतात. नुकत्याच बदलापूरमध्ये झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे जो आक्रोश सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता त्याचंही आपण सगळीकडचं चित्रीकरण पाहिलेलं आहे. परंतु त्याही परिस्थितीमध्ये सरकार गंभीर व्हायला तयार नाही, पोलीस गंभीर व्हायला तयार नाही, शासन असेल, प्रशासन असेल आणि समाजाच्या सुद्धा जाणीवा बोथट झाले की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये जरी घटना आपण पाहिल्या, निगडीमध्ये शाळेमध्ये झालेला प्रकार असेल, काळेवाडीमध्ये प्रकार झाला, तो राटणीमध्ये जो प्रकार झाला, नवविवाहित महिलांना आत्महत्या करायला प्रवृत्त होणे इतपत कौटुंबिक अत्याचार त्यांच्यावर होत असतात.
केवळ लहान मुलांच्या शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न नव्हे, तरुणींच्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुली असतील, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली असतील, खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, या ठिकाणी सुद्धा महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, परंतु त्याची दखल मात्र घेतली जात नाही. पिंपरी चिंचवड शहर आपण पाहतो गेल्या अनेक वर्षांपासून या शहराचं नागरीकरण जसं वाढत गेलं तसं वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या समूहातले, वेगवेगळ्या स्वभावाचे आणि जसे चांगले लोक आले तसे वाईट लोक आले, जसे सज्जन लोक आले तसे दुर्जन लोक पण आले. आणि या अनधिकृत बांधकामांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांच्याकडनं सुटण्याची शक्यता अधिक वाटते, म्हणून गुन्हेगारांचं वास्तव्य पिंपरी शहरामध्ये जास्त झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच प्रकारच्या गुन्ह्यांप्रमाणे महिलांच्या वरच्या आणि स्त्रियांच्या वरच्या अत्याचाराच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणून पिंपरी चिंचवड शहरामधल्या महिला संघटना असतील, महिला प्रतिनिधी असतील, राजकीय पक्षांच्या महिला आघाडीचे अध्यक्ष पदाधिकारी असतील, स्वतःच्या स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या महिला असतील, संभाजी ब्रिगेडसारख्या, जिजाऊ ब्रिगेडसारख्या संस्था असतील, या लढाऊ महिला आणि आक्रमक महिला या सगळ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलत असतात. त्यांचा एकत्रितपणे आवाज एकत्रित करून या महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये या सगळ्या अत्याचारांचा किंवा या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला भानावर आणण्यासाठी, प्रशासनाला भानावर आणण्यासाठी, पोलिसांना भानावर आणण्यासाठी, लोकशाही मार्गानं, भारतीय संविधान दिलेल्या अधिकाराच्या मार्गानं आपला निषेध नोंदवावा यासाठी म्हणून पिंपरी चिंचवड शहरामधल्या सर्व महिला संघटना आणि महिला प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत. या रविवारी तो मोर्चा काढणार आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. मी केवळ या सगळ्या आघाड्यांचा समन्वयक म्हणून आपल्यासमोर ही भूमिका मांडली. तुमचं स्वागत करतो आणि मी सुरक्षितता यांनी या भाषेतल्या सगळ्या आमच्या महिला सहकाऱ्यांना या ठिकाणी त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी आमंत्रित. पत्रकार परिषदेचं निमित्त म्हणजे शहरात, देशात, राज्यात सर्वत्रच महिलांवर होणारा अत्याचार आणि त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी पक्ष सोडून सर्व सामाजिक संघटना, संस्था यांच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये लोकप्रतिनिधित्व करत असतो. आणि ते काम करत असताना समाजामध्ये अशा प्रकारचे जेव्हा प्रकार उघडकीस येतात तेव्हा महिला म्हणून फिरताना एकीकडे काळीज धस्स पण होतं आणि कुठेतरी लाज पण वाटते की लोकप्रतिनिधी म्हणून आपली काही जबाबदारी, कर्तव्य आहेत की नाही. आणि मग अशा प्रकारच्या प्रश्नांना जेव्हा आम्हाला उत्तरं द्यावी लागतात तेव्हा आम्ही निशब्द होतो आणि कुठेतरी म्हणूनच आम्ही आज या सर्व माता भगिनी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. बेटी बचाव बेटी पढाव पासून सुरू झालेला हा राजकीय प्रवास आज लाडक्या बहिणीपर्यंत येऊन थांबला. परंतु मणिपूर असेल, कलकत्ता असेल, बदलापूर असेल, अलीकडचं पिंपरी चिंचवड असेल, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत मात्र हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. आणि मग या सरकारला आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको, परंतु आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे. आमच्या सुरक्षिततेचं काय? आमच्या मुलींवर 4-4 वर्षाच्या मुलींपासून 70 वर्षाच्या अगदी वयोवृद्ध महिलांपर्यंत जर अत्याचार आमच्या पिढीला, आमच्या महिलांना सहन करावे लागत असतील तर मग तुमची सरकार म्हणून, पालक म्हणून तुमची जबाबदारी काय, हे विचारण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी वेगवेगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या पक्षातून आम्ही एकत्र रस्त्यावर उतरणार आहोत. येणाऱ्या रविवारी आम्ही भव्य असा नारी शक्तीचा मोर्चा हा नारीच्या सन्मानार्थ असणार आहे, नारीवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी असणार आहे. आणि त्या मोर्चा आपल्या आकुर्डी येथून 1 सप्टेंबरला रविवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्या तमाम महिला भगिनी, पालकांपर्यंत जाण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सरकार असंवेदनशील असेल पण आपण आपल्या मुलांच्या बाबतीत अजिबात असंवेदनशील नाही. मग तो माझा मुलगा असो, माझ्या मैत्रिणीचा मुलगा असो, माझ्या वॉर्डातला मुलगा असो, माझ्या महाराष्ट्रातला मुलगा असो आणि माझ्या देशातली मुलगी असो, संबंध कुठेही एक महिला म्हणून, एक आपलं व्यक्ती म्हणून आपण संवेदनशील आहोत. आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपल्याला सरकारला जाब विचारायचंय, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आज कोणाची तरी मुलगी आहे म्हणून आपण गप्प बसतोय, पण कदाचित परमेश्वर ना करो कधीतरी आपल्या जवळ पण असा प्रसंग येऊ शकतो आणि तो प्रसंग आला तर आपण कशा पद्धतीने फेस करणार.
म्हणून आपण सगळ्या महिलांनी जर एकत्र आलो आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आपण जर चांगल्या प्रकारचं निदर्शन करू शकलो आणि कुठेतरी कायद्यामध्ये कडक कठोर अशी शिक्षा करण्यासाठी जर आपण सगळ्याजणी मिळून सरकारकडे आग्रही मागणी करू शकलो तर त्यासाठी आपण सगळ्या भगिनींनी एकत्र येणं, आपल्या मुलीसाठी, आपल्या शेजारच्यांच्या मुलीसाठी, आपल्या भगिनीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि ते एकत्र येण्याचं निमित्त म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद काढलेली आहे. कुठेतरी आमच्याही शब्दांना आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला, संघटना, शिक्षक, विद्यार्थी यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आमचं त्यांना एक भावनिक साथ असेल आणि त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील झाले तर आपल्याला सामुदायिकरित्या आपण काहीतरी धोरणात्मक प्रश्न किंवा मागण्या सरकारकडे करू, यासाठी आम्ही आपल्याला इथे बोलवले आहे. बाकी मी माझी मैत्रीण मॅडम आहेत, शिक्षिका आहेत आणि शिक्षिका म्हणून आमच्या ताईंकडे मी माहिती देते. सर्व पत्रकार बंधू भगिनींना सर्वात प्रथम माझा नमस्कार. आणि मी मानवदादांचे खूप आभार मानेल की आम्हा बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आणि आमचं प्रतिनिधित्व करून तुम्ही आज आम्हा सर्वांना एकत्रित करण्याचा हा तुम्ही जो प्रयत्न केला आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या भावनांना तुम्ही एक प्रकारे साधच घातलेली आहे की बहिणींनो मी तुमच्या पाठीशी आहे. खरं तर पिंपरी चिंचवड शहरातलाच नाही तर संपूर्ण भारतामधलाच हा एक गंभीर प्रश्न उभा ठाकलेला आहे की महिलांची सुरक्षितता. खरंच आता ताई म्हटल्या तसं अगदी लहान पाळण्यातल्या बाळापासून अगदी वयोवृद्ध महिलेपर्यंत आज असुरक्षितता आपल्याला सर्वांना जाणवतीये. याचं सर्वात महत्त्वाचं कारण या ठिकाणी असलेली बेरोजगारी, सोशल मीडियाचा जो म्हणजे जरुरीपेक्षा जास्त वापर होणं किंवा पालक आपल्या मुलं काय बघतात, काय करतायत किंवा मुलांवर निर्बंध घालण्यात कुठंतरी पालक वर्गही कमी पडतोय. पण तरी सुद्धा या सर्वातूनही समन्वय साधून आपल्याला आपल्या मुलीबाळींचं संरक्षण हे करायचं आहे आणि त्यासाठी एक खंबीरपणे आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण जो उठवतो ती व्यक्ती जर असं करत सुटली आणि त्याला जर कठोर शासन झालंच नाही तर हे प्रकरण वाढत जाणार आहे आणि त्यासाठी आरोपींना कडक शिक्षा म्हणजे अगदी भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. दुबईमध्ये तर एक चौकामध्ये व्यक्तीला बांधून अक्षरशः दगड मारले जातात आणि त्या व्यक्तीला सर्वांसमोर शिक्षा दिली जाते की इतरांवरती तो एक जबरदस्त धाक दहशत हे शिक्षेची सगळ्यांवरती बसली पाहिजे. तर आम्हा महिला भगिनींची हीच इच्छा आहे की कोणतीही व्यक्ती असो, तुमची पॉलिटिक्स मधले असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातली असो नाहीतर कर्मचारी असो, कोणतीही व्यक्ती असो तिला धडा हा मिळायलाच पाहिजे. त्याला कोणीही पाठीशी न घालता आम्ही सगळ्या बहिणींच्या पाठीशी बहिणी एकत्र येऊन त्या नराधमाला शिक्षा देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आणि सगळ्यांनीच आता मागच्या 2-3 दिवसापूर्वीच आमची आकुर्डीला यमुनानगरला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही आपल्याला सगळ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण आपण जर शांत राहिलो तर हे अन्याय अत्याचार वाढतच जाणार आहे. आणि आजचा त्याचं हे एक रूप दिसतंय की 1 सप्टेंबरला आपला हा एक मोठं आंदोलन होणार आहे आणि आपण तहसीलदार कार्यालयावरती आपला हा सगळ्या महिलांचा मोर्चा जाणार आहे जेणेकरून आम्ही तहसीलदारांकडे ही न्याय मागणी करणार आहोत की ह्या असे कडक कायदे करण्यासाठी आमचा जो आवाज आहे तो तुम्ही वरपर्यंत पोहोचवा. आणि जे हा जो तरुण वर्ग आहे, विकृत मानसिक रुग्ण असे जे समाजामध्ये फिरत आहेत त्यांच्यावरती वचक बसवा. अशी आम्ही एक धोरणात्मक त्यासाठी काय शासनाला करता येईल, काय कायद्यासाठी तरतूद करता येणार आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याकडं एक हाक देणार आहोत. निश्चितच आमच्या या हाकेला वरच्या प्रशासनाकडनं, राज्य सरकारकडून जे आज निष्क्रिय आहे, निद्रिस्त झालेला आहे किंवा झोपेचं सोंग घेत आहे, निश्चितच ते आमच्या ह्या मागण्या ऐकतील आणि त्यांना कठोर काहीतरी पावलं उचलून आमच्यासाठी एक कडक कायदा करतील अशी आम्ही अपेक्षा या आंदोलनातनं आम्हाला मिळेल असं आम्हाला वाटतं. नमस्कार सर्व पत्रकारांना नमस्कार. मी सविता इंगळे, अध्यक्ष स्वयंसिद्धा प्रतिष्ठान. गेल्या
काही वर्षापासूनच आपण म्हणूयात, कारण ही नुकतीच अशी घडलेली घटना नाही, अगदी दिल्लीपासूनची ही एक प्रकाशझोतात आलेली केस निर्भयाची ती खऱ्या अर्थाने प्रकाशात आली. आणि आधीही अशा घटना, बलात्काराच्या, विनयभंगाच्या या घटना होत होत्या आणि आजही होत आहे. आणि लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. असं वाटतंय की जेव्हा 100 घटना घडतात तेव्हा एखादी महिला पुढे येते, एखादी मुलगी पुढे येते, एखादं कुटुंब पुढे येतं, कारण स्वतःची इब्रत, लाज आणि समाजाच्या इब्रतीपोटी ही लोक बोलत नाही. पण जेव्हापासून ही बदलापूरची घटना घडली, कलकत्त्याची घटना घडली आणि कितीतरी पिंपरी चिंचवडमध्ये अगदी रोज पेपरला निगडीमधल्या कीर्ती शाळेमध्ये मधील सुद्धा एक शिक्षक गेले 3 वर्ष सतत एका विद्यार्थिनीशी म्हणजे लैंगिक अत्याचार ते करत होते. तर कुठेतरी या लोकांना अजूनही कायद्याचा धाक राहिला नाही. काय होतं, काही होत नाही. एखादी घटना घडते, आपण जामिनीवर सुटून जातो आणि परत ते गुन्हे करायला मोकळे होतात. तर एकंदरीतपणे हा कायदाच आता सुधारला पाहिजे आणि शक्ती कायदा हा अंमलात आणायला पाहिजे. किती फास्ट ट्रॅकवर या केसेस सोडवल्या जायला पाहिजे. जेव्हा एखादी महिला, एखादी मुलगी, एखादं पालक, कुटुंब पोलिसांकडे जातात, पोलिसांनी त्वरित त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. शाळेतले शिक्षक असोत किंवा फक्त शाळा नाहीये, अगदी IT कंपन्या आहेत. आज कित्येक मुली नाईट शिफ्ट करतात, कित्येक महिला अनेक क्षेत्रात वावरत असतात. असं नाही की त्यांच्यावर अशा गोष्टी घडत नाहीत, पण त्या पुढे येत नाहीत. तर जेव्हा असा कायदा होईल तेव्हा कुठेतरी त्या महिला सुद्धा धाडस करतील, बोलू शकतील आणि त्यांना वाटेल की हे सरकार आपल्या पाठीशी आहे, कायदा आपल्या पाठीशी आहे, आपण बोलू शकतो, आपण बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडू शकतो. तर तेव्हाच हे असे जे नराधम आहेत, ही विकृत जी प्रवृत्ती आहे त्यांना कुठेतरी आळा बसेल. आणि म्हणूनच मानव कांबळे सरांच्या पुढाकाराने आज मी ते सर्व भगिनी एकत्रित आलेलो आहोत आणि 1 सप्टेंबरला रविवारी सकाळी 10 वाजता खंडोबा माळापासून ते निगडीपर्यंत जो मार्ग दिला आहे त्या मार्गाने आम्ही घोषणा देत याचा निषेध करणार आहोत आणि मोर्चा काढणार आहोत. मुळात याचा एक उद्देश आहे की आपली स्त्री शक्तीचा आवाज आपण बुलंद केला पाहिजे आणि स्त्री शक्तीचा आवाज दाखवून दिला पाहिजे असं मला वाटतं. यानंतर मी अपर्णाताईंना देते. अपर्णा दराडे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना अध्यक्ष आहे मी पिंपरी चिंचवड शहराची. आज समस्त उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, आपण आज ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तसं मी आयोजकांचे आभार मानते की खूप चांगलं आहे की अशा प्रश्नांसाठी एकत्र आलं पाहिजे. 24 ऑगस्टला आपण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, पण आपले गुणरत्न सदावर्ते ते कोर्टात गेले आणि तसे ते देवेंद्र भाऊचेच माणसं आहेत म्हणायला, आणि त्यांना एवढा लवकर तडकाफडकी निर्णय पण झाला त्यांचा कोर्टानं पण. किती लवकर बघा, अशा कितीतरी घटना आहेत की जे अजून पेंडिंग आहेत केसेस, पण त्यांचं ते लगेच म्हणजे तो बंद पण हाणून पाडण्यात आला. म्हणून आम्ही जास्तीत जास्त वेगानं जो आता 1 सप्टेंबरचा जो मोर्चा आहे तो मोठ्या संख्येनं आम्ही पार पाडू. आणि जे दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे घडतंय ते खूप भयानक आहे. त्यांनी म्हटलं जातं की बाबा त्यांच्या काळात होत होतं, ह्यांच्या काळात होत होतं, पण ही सध्याची जी परिस्थिती आहे ती एवढी भयानक आहे की रेवन्ना प्रकरण असेल, जे की देशाचे पंतप्रधान राहिले देवेगौडा, त्यांचे नातू रेवन्ना, एवढं भयानक सेक्शुअल हॅरॅसमेंटचं कांड झालं की ते जगातलं सर्वात मोठं आणि देशातलं पण सर्वात मोठं कांड आहे की 100 ते 125 महिलांचे व्हिडिओ बनवले गेले आणि ते एप्रिलमध्ये उघडकीस आणले. आणि त्या महिलांना अक्षरशः आपल्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कमिटीने भेट दिली असता पीडित महिलांना त्या गावात सुद्धा राहता आलं नाही. त्यांची एवढी दहशत आहे की त्या महिलांना इतरत्र कुठेतरी जावं लागलं. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याच्या एका महिलेवर बी अत्याचाराचा जो प्रसंग घडला होता तो त्यांनी तसा सांगितला की कामासाठी जेव्हा महिला त्यांच्याकडे जायच्या तर एकत्र सगळ्या महिलांना बसवलं जायचं आणि अचानक दरवाजा बंद करून सगळ्या महिलांना कपडे उतारा आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचाराचे व्हिडिओ बनवले जायचे. आणि हे सगळं असताना आपले देशाचे पंतप्रधान रेवन्नाचा प्रचार करत होते. म्हणजे ही केवढी शर्मेची बाब आहे. आपला देश हा रस्सातळाला जात आहे. हे आता इथं आपलं बदलापूर घडलं, अंकिता म्हात्रेचं प्रकरण घडलं, यशस्वी शिंदेचं घडलं, श्रद्धा भोईरचं घडलं. हे सगळे प्रकरण घडत असताना याला जबाबदार हे जे सत्तेत बसलेले आहेत, ती कुस्तीपटूंचं जे शोषण झालं महिलांचं, कुस्तीपटूंवर जे अन्याय अत्याचार झाले, पूर्ण देशानं पाहिलं, जगानं पाहिलं, तर हे सगळे सत्तेत असणारेच लोक ज्यावेळेस
असे करत असतात त्यावेळी खालचे लोक घाबरत नाहीत। आणि आताचं जे बदलापूरचं प्रकरण आहे तर ते किती दडपण्याचा प्रयत्न केला, सांगितलं गेलं की बाहेरून लोक आणली, कुठली बाहेरून लोक आणली नव्हती आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचं प्रकरण ज्यावेळी सरकारमधले लोक करतात त्यावेळी गुन्हेगार हे मुकाट असतात। आता एखाद्या महिलेवर जर अन्याय अत्याचाराचा प्रसंग घडला, जर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेलो तर पहिल्यांदा त्या महिलेलाच कसं हे करता येईल की तिचीच काय चूक असेल, तिचंच कसं चुकलं, अशा पद्धतीने ज्या पोलीस ट्रीट करत असतात त्यावेळी आमच्यासारख्या ज्या संघटना असतात तर आम्हाला तिथं भांडावं लागतं। अक्षरशः एका प्रकरणामध्ये आम्हाला 8-8 तास बसून राहावं लागतं गुन्हा दाखल करण्यासाठी, FIR करण्यासाठी। आणि तिथे मग बरेचसे राजकारणी असतात त्यांच्या बाजूनं, गुन्हेगाराच्या बाजूनं। तर हे कुठेतरी देशामध्ये आपल्या विचार करण्याची गरज आहे। आणि म्हणून हे प्रकरण जे जास्तीत जास्त वाढत आहेत तर त्याला राजकीय आश्रय जो मिळत आहे तो सगळ्यात चुकीचं आहे। आणि पोलिसांना तसे तर पोलिसांना पण कसं असतं की ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, अशी परिस्थिती पोलिसांची देशामध्ये आपल्या आहे। आणि राजकारणी भन्नाटच आहेत, त्यांचा कार्यकर्ता असेल तर तो इलेक्शनमध्ये त्यांना वापरता येतो, मग त्याने 100 बलात्कार केले किंवा 100 खून केले तरी ते त्याला कसं वाचवायचं याचा प्रयत्न करतात। हे पिंपरी चिंचवड मधले पण बरेच प्रकरणामध्ये आम्ही तो अनुभवलेला आहे। आणि म्हणून जो आपण हा मोर्चा आयोजित केला आहे तर खरोखरच इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये महिलांनी सजग झालं पाहिजे, गुन्हेगारांना कडकात कडक कारवाई झाली पाहिजे असं मी म्हणेल। आणि समाजाचा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे। ही सध्याची जी परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे तर तिथं कुठंतरी त्याला लगाम बसला पाहिजे। त्यासाठी सर्व मध्यमवर्ग असो, उच्च वर्ग असो, सामान्यातलं सामान्य सर्वांनी, फक्त ही महिलांचीच जबाबदारी नाही तर सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि अशा घटनांचा निषेध केला पाहिजे। आणि आपण विधानसभेला त्यांना दाखवून दिलेली आहे त्यांची जागा, तर आता येणाऱ्या लोकसभेला खरंच दाखवून दिली पाहिजे, नाहीतर हा देश भयानक संकटातून जात आहे आणि येत्या काळामध्ये मुलींचं शिक्षण सुद्धा बंद होऊ शकतं। आता एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव म्हटलं जातं आणि विद्यापीठामध्ये रात्री म्हणजे 2 दिवस झालं मुली आंदोलनाला बसलेल्या आहेत। आता बघा रात्री त्या भर पावसात 24-25 मुली आहेत, त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि त्यांच्या घरची परिस्थिती नाहीये त्यांना शिकण्याची बाहेर राहून, तर त्या मुली एसएफआयच्या मुली आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या आहेत, तरी कुलगुरू अजून त्यांना भेटायला आलेले नाहीत। म्हणजे ही आपल्या देशातली वस्तुस्थिती। एकीकडे म्हणायचं बेटी बचाव बेटी पढाव, मोठमोठ्या घोषणा करायच्या की आम्ही मुलींना KG ते PG पर्यंत शिक्षण फ्री देतोय, कसलं काय ह्यांच्या नुसत्या खोट्या घोषणा। आणि आता हे लाडकी बहीण जी आहे ना, तर लाडकी बहीण ही मतासाठी लाडकी झालेली आहे, नाहीतर ह्यांना बहिणीचं काही देणं घेणं नाहीये। एवढ्या दिवस महागाई वाढवलेली आहे आणि कुठं 1500 रुपये आपल्या खात्यावर टाकले म्हणजे आपण बहिणी थोड्या लाडक्या होतात। आणि बहिणीने पण लक्षात ठेवायला पाहिजे की असे भाऊ पाहिजेत का जे की आपल्याला कधी पाठीशी उभारणार नाहीत, की आपलं कधी संरक्षण करू शकत नाहीत। देश अशा लोकांच्या हातात द्यायचा का, येत्या काळामध्ये ठरवलं पाहिजे। आणि हे धोरण ठरवून महिला संघटना असतील, पुरोगामी चळवळीतले सर्व असतील, आपले कार्यकर्ते असतील, तर हे येत्या काळामध्ये भूमिका घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे आणि सर्वांनी एक सजग नागरिक म्हणून उभा राहण्याची गरज आहे। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार आणि मानवता कांबळेंचे मी खरंच आभार मानते। प्रत्येक वेळेस आमच्या महिलांच्या मागे ते उभं राहून आम्हाला महिलांना पुढे नेण्यास प्रोत्साहन करत असतात। बदलापूर असेल, कर्नाटक असेल, ज्या भागात महिलांवर वेळोवेळी अत्याचार होत असतात त्यावेळेस म्हणजे मोर्चा असेल, काही घ्यायचं असेल तर मानवता आम्हाला सपोर्ट करतात। कर्नाटकमध्ये जी घटना घडली ती तर एक आपली भगिनी डॉक्टर होती, म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतात, पण जी आपली भगिनी शिकली होती तिच्यावर सुद्धा अत्याचार झाला। त्यामुळे संपूर्ण महिलांना एकच प्रश्न, मुलींना शाळेत पाठवावं का नाही, शिकवावं का नाही। त्यामुळे मुलींचं प्रमाण आता शिक्षणातून परत कमी व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे आमची एकच सरकारला मागणी असेल की जे आता ज्यांच्यावरती अत्याचार करतात तर काही जास्तीत जास्त दिवस न लावता भर चौकात त्यांना, किती दिवस आम्ही कॅन्डल मार्च काढायचे, आंदोलन करायचे, भर चौकात त्यांना फाशी द्या किंवा त्यांना जाळून टाका, असं काहीतरी प्रकार केला तर या घटनांचं प्रमाण कमी होईल। सरकारला वाटतं भगिनींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजना काढली, 1,500 दिले तर भगिनी आपल्या बाजूने करते, पण अख्खे किती संसारात पैसे जरी दिले तरी ते कमी पडतात। सरकारला एकच सांगा, तुम्ही 1,500 देऊन सुद्धा आमच्या महिला भगिनी तुमचं काही ऐकणार नाहीये। आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय, आम्हाला लाडकी बहीण योजना नसून आम्हाला सुरक्षा पाहिजे। महिला सुरक्षा कशा राहतील या योजना अंमलात आणाव्या, एवढंच मी सांगतो। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींचा मनापासून स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र।
खरं मानवदादांनी आम्हाला बोलवलं. तसंच म्हणजे आता जसं सगळ्यांनी सांगितलं की ते आमच्या पाठीमागे एक लाडका भाऊ म्हणून उभे असल्यासारखे आहे. खरं नाही तरी पण असू द्या. आज खरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते की ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था ह्याची तर पूर्णपणे आपल्या सरकारची तर धिजिया उडालेलीच आहे, म्हणजे काहीच हे नाहीये. आता जर पाहिलं तर एक लहान 4 वर्षाचं बाळ असू दे किंवा 70 वर्षाचं महिला असू दे, वृद्ध महिला, तिच्यावर हा बलात्कार होतोय. मग आता तुम्ही मला सांगा की ह्याच्यामध्ये कोणाची विकृती काय धरायची? हे जे पुरुष प्रधान आहे किंवा काय आहे, ही विकृती आहे का काय आहे? मग त्यांना जर शिक्षा करायची असेल तर ती भर चौकातच करावी असं आम्हाला वाटतं. आणि ती जेव्हा 1-2 लोक जेव्हा आता असं करतायत आणि त्यांना वाटलं ना की शिक्षा झालेली आहे तर पुन्हा दुसरा करायला हे धजवणार नाही असं वाटतंय. कारण आपला कायदा मग काय म्हणणार, त्याची मानसिकता नव्हती, पण त्यांनी विचार केला का त्या बाळाचा, त्यांनी विचार केला का त्या वृद्धेच्या मानसिकतेचा? नाही केला. मग त्याच्या मानसिकतेचा विचार आपण कोर्ट का करतो? हे कोर्टाने करू नये आणि त्याच्यासाठी आपण आणि सगळ्यांनी जागृत व्हावं. त्यासाठी हा खरं आपण मोर्चा आहे. जसं आता सगळ्यांनी सांगितलं कॅन्डल मार्च वगैरे नकोय. आता खरं ना दानपट्टा सगळ्यांच्या हातामध्ये आहे ना, तलवारीच दिला पाहिजे नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, आणि त्यांच्यासारखी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी जशी शिक्षा केली ना लोकांना, तशी शिक्षा आपण जर केली तर कदाचित मला असं वाटतं की लोक हे करण्यासाठी म्हणजे घाबरतील की नाही आता असं जर आपण केलं तर आपल्याला ही शिक्षा होऊ शकते. तर मला असं वाटतं की आपला जो कायदा आहे ना, ह्या कायद्यामध्ये थोडेसे चेंजेस व्हावे. आणि हे सरकारनी आणि आता वरती बसलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने दोघांनी ते जर सांगतात ना की आम्ही हे करू शकत नाही किंवा कायद्यात नाहीये, पण बराच वेळा कायद्यामध्ये ह्या चेंजेस होऊ शकतात आणि हे करू शकतं, पण ते त्यांनी हातात घेतलं तर. पण यांनी जर असं मोकाट सोडलं तर मला असं वाटतं की रोज 5 प्रकरणं आपण पिंपरी चिंचवड काय पूर्ण राज्यात जर पेपर काढला तर रोजच्या रोज ही प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात. तर मला असं वाटतं की कायद्यामध्ये सुद्धा आपल्या चेंजेस व्हाव्यात आणि आता आपण फक्त महिलांना किंवा आपल्या इथल्या लोकांसाठी आणि त्यांनी जागृत व्हावं, आपल्या बरोबर यावं. त्यामुळे पत्रकारांकडून आम्ही एवढीच विनंती करणार आहोत की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा आणि परवा दिवशी 1 तारखेला आमच्या सोबत सगळ्यांनी यावं. यासाठी तुमच्याकडनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही विनंती करा, एवढं सांगते. धन्यवाद. जय हिंद. जय जिजाऊ. मी सुनीता सुनील शिंदे, जिजाऊ ब्रिगेडची विभागीय अध्यक्षपद म्हणून सांभाळते. आता आपल्या सर्वजणांच्या बोलण्यातून एकच ऐकलं असेल की तो जो कोणी आरोपी आहे त्याला भरचौकात आपण फाशी द्यावी किंवा अन्य कोणता तुमचा हे असेल न्याय असेल तो करा. हे राजकारणी म्हणजे हेच विकृत झालेत म्हणावं लागेल. कारण का जो लोक गुन्हे करतात त्यांना ह्यांचा सपोर्ट असावा. सपोर्ट असल्याशिवाय हे लोक एवढे भयानक गुन्हा करतात. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुमच्या मार्फत आमचं म्हणणं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं. परवा आम्ही मोर्चा काढतोय ती प्रत्येक माणूस तळागाळातला त्याला कळकळ वाटावी, त्यांनी स्वतःहून मोर्चात सहभागी व्हावे आणि प्रत्येकाने एक विशिष्ट प्रकारचे घोषणा असाव्यात, ते घोषणा द्यावेत. आणि आमची ही जी तळतळ आहे प्रत्येक महिलेची आज जी पोट तिडकीने आम्ही म्हणणं मांडतोय ते म्हणणं आमचं राज्य सरकारपर्यंत जावं, राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत पण जावं. कारण का केंद्र सरकारला सुद्धा जागा करण्याची गरज आहे. कारण का कोलकात्यामध्ये पण भयानक घटना घडली. आज त्या मुलीला डॉक्टर बनवायला त्याच्या आई वडिलांना काय कष्ट लागले नसतील मला सांगा. म्हणजे स्त्रीला तुम्ही एवढा हलक्यात घेताय, अरे जिच्या पोटी तुम्ही जन्म घेताय तिच्याचीच तुम्ही अशी गद्दारी करताय. मग का तुम्हाला भर चौकात कापू नये? महाराजांच्या काळात अशा घटना होत होत्या का? नव्हत्या ना. जर महाराजांच्या काळात एक घटना घडली, पाटलांनी घटना केली, पण त्याला काय केलं माहितीये ना, हातपाय कलम करून त्याला हे केली, शिक्षा दिली. तर आता मला ह्या घडीला असंच वाटतंय, जो काय बदलापूरचा नराधाम आहे ना म्हणे त्याची मानसिक स्थिती नाही, असं नाही स्थिती नाही, शेण खाताना मानसिक स्थिती कुठे गेली ह्याची? मग त्याला आणा ना भर चौकात, त्याचे हातपाय कलम करा आणि जोपर्यंत जीव जात नाही ना तोपर्यंत त्याला त्याच जागेवर पडू द्या. जर तुम्ही ही कायदा चेंज करून थोडी जर ही घटना अंमलात आणली ना तर मला नाही वाटत एवढे गुन्हे घडतील. तुम्ही गुन्हेगाराला प्रत्यक्ष शिक्षा देतच नाही, तर त्याला पाठीशी घालताय. जर एखाद्या आमदार खासदार मंत्र्या संत्र्याच्या पोरांनी किंवा त्याच्या पोरांच्या मित्रांनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी काही कांड केलं आणि त्याला जर आम्ही आरोप केला त्याच्यावर, आम्ही त्याच्यावर FIR दाखल केली, पोलीस स्टेशनमध्ये नेलं, ह्याला लगेच दुसऱ्या तासाला सोडून आणतात. ह्याला काय म्हणायचं आम्ही? का आम्ही महिलांनी शस्त्र हातात घ्यायचंय? आम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई व्हावं लागेल का? तसं करायला वेळ लागणार नाही. आम्ही घेऊ मग शस्त्र हातात. जर तुम्ही आम्हाला कोणी मदत नाही केली ना तर शेवटी आम्हाला हेच करावं लागेल. प्रत्येक स्त्रीला ना जुलेखा राणी लक्ष्मीबाई असं व्हावं लागेल.
त्यांच्याच पोटी जन्म घेतायत आणि आमच्यावरच अत्याचार करतायत। मग ह्या अत्याचाराला बी आम्हालाच वाचा फोडावी लागेल ना, आम्हालाच मैदानात उतरावं लागेल आमची इज्जत वाचवण्यासाठी। राज्यकर्त्यांना तर दिसत नाही, त्यांनी 1,500 गुंडाळायला लागलेत, एवढं आम्हाला म्हणजे आमची ही करायला लागलेत। तर माझं एवढंच पत्रकार बंधूंना एवढंच मागणं आहे की ही आमची तळतळ आहे ना ती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि काहीतरी करा जेणेकरून तुमच्या राज्यातली महिला सुरक्षित राहिली पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर मनीषा गरुड, डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची अध्यक्षा। आज आम्ही इकडे सगळे जमलो आहोत पत्रकार परिषद घेताना। हे सांगावं असं वाटतं की आज आम्हाला खरं खेदाची गोष्ट आहे, आम्हाला प्रत्येक वेळेला अशा परिस्थितीमध्ये यावं लागतं, संघर्ष करावा लागतो। मग तो नारी आक्रोश असू देत किंवा महिलांचा संघर्ष असू देत। तर ज्या पद्धतीनं घटना घडतात त्या देशामध्ये त्याच्यासाठी हा विरोध करण्यासाठी हा मोर्चा आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं समन्वय म्हणजे डॉक्टर आपले मानवदादा कांबळेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण रविवारी 1 तारखेला 10 वाजता खंडोबा चाळपासून ते आकुर्डी, खंडोबा माळपासून ते आकुर्डी आणि निगडीपर्यंत आम्ही चालणार आहोत आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं आम्हाला म्हणायचं आहे। आता ज्या घटना होतात त्याच्या मागे फक्त का होतात ते आम्ही सगळं विचार करतोय, पण आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये एक पितृसत्ताक मानसिकता जी समाजाची आहे ती बदलली गेली पाहिजे। ती खूप वर्षांपासून होतीच, पण या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। कारण त्यासाठी जी कारणं आहेत ती कारणं तुम्हाला शोधावी लागणार आहेत। त्याचबरोबर स्त्रीला भोगवस्तू समजणे। दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही व्हिक्टिम ब्लेम करता, म्हणजे त्या स्त्रीला दोष देणं की तिने असेच कपडे घातले, ती रात्रीच बाहेर पडली, ती याच ठिकाणी जाऊन का झोपली। आता जे डॉक्टर 36 तास जर ती काम करते हॉस्पिटलमध्ये आणि ती जर आरामाला जर सेमिनार रूम मध्ये जाते तर त्या हॉस्पिटलचे प्रिन्सिपल म्हणतात की संजय घोष, त्यांचं डॉक्टर संजय घोष, ते म्हणतात की ती तिकडे गेलीच काय। म्हणजे अशा प्रकारे जर प्रत्येक वेळेला व्हिक्टिम ब्लेम होणार असेल तर मग आम्हाला न्याय मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय इन्व्हॉल्वमेंट। राजकीय इन्व्हॉल्वमेंट जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत महिलांना न्याय मिळणार नाही। मग ते राजकारणातले किती मोठे त्यांचा हात असू देत राजकारणामध्ये किंवा कुणाचे ते मुलगा असू देत, कुणाचे ते नेत्याचा बड्या नेत्याचे त्यांच्या मागे पाठिंबा असू देत, ह्या गोष्टीला त्याच प्रमाणामध्ये बघितलं पाहिजे। आणि आता आपण जर डाटा बघायला गेलो तर गेल्या साधारण 8 वर्षामध्ये 20,000 बाल बलात्कार झालेले आहेत। पुण्यातच गेल्या 1 वर्षामध्ये 112 बाल बलात्कार झालेले आहेत। अशा जेव्हा घटना होतात तेव्हा खरंच खेदाची बाब होते की लहान मुलींवर अशा घटना होतात। लहान मुलींबाबत आपण काय बोलणार? नुकतेच आले होते मी या जगात, सुख की बरोबर काहीच माहित नव्हतं। गुड टच बॅड टच म्हणून मला पाठवायचे खरं, पण कळी उमलताना ऐकलं होतं, कळी कुस्करलेली माहीतच नव्हतं। हे अशा संवेदना या मुलांच्या असतील तर ही जी कळकळ आहे आमच्या सगळ्यांची, म्हणजे आज ताई पण जेव्हा यांनी बोलतात तर ती कळकळ तुम्ही समजून घ्या। आज जेव्हा नारी विधेयक संसदेत पास होतं तर आम्हाला खरंच विचारायचं की तुम्ही नारी विधेयक पास करताना संसदेतल्या ज्या कोणी आता खासदार म्हणून गेलेल्या आहेत तो हा आमचा प्रश्न संसदेत मांडणार आहात का, की फक्त तुम्ही सेल्फी घेणार आहात पंतप्रधानांबरोबर? तर हा प्रश्न संसदेत मांडला गेला पाहिजे महिलांनी आणि त्यासाठी आम्ही पडतोय। यापुढे कॅन्डल मार्च वगैरे आम्ही करणार नाही। हा नक्कीच लोकशाहीला मानतो आम्ही, असं दुबईमध्ये भरचौकात गोळ्या मारा असं आमची मागणी नाहीये, पण ही हातबलता आमच्याकडून होतीये ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे। धन्यवाद। आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।